नवी मुंबईत निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना रोहित पवारांनी निवडणुका वेळेत व्हाव्यात अशी मागणी केली। महापालिका निवडणुका 4 वर्षे लांबवल्यामुळे प्रशासनाकडून एफडी मोडल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नवी मुंबई महापालिकेची 3000 कोटीची एफडी 500 कोटीवर आलेली आहे असं त्यांनी म्हणाले। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिकट असून सत्ताधारी मनमानी कारभार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आता नवी मुंबईमध्ये सकाळी आल्या आमचे जे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी आम्ही संवाद साधला। आमले साहेब इकडे आहेत आणि इतरही सर्व पदाधिकारी त्या चर्चेमध्ये होते आणि त्यांच्या सगळ्यांकडनं परिस्थिती काय कसा प्रचार चाललाय या सगळ्या गोष्टी थोडं समजून घेतल्या। वातावरण चांगलं आहे। भ्रष्टाचार जो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो आता बऱ्यापैकी लोकांना कळालेला आहे। ज्या एफडी महानगरपालिकेच्या होत्या नवी मुंबईच्या त्या आता बऱ्यापैकी संपलेल्या आहेत, पण पैसा खर्च होऊन पैसा गेला कुठं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं जे आज सत्ताधारी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे अशा पद्धतीने लढत आहेत जसं की एखाद्या नळ्यावरचं आपलं भांडण असतं त्या पद्धतीने यांचं भांडण सुरू आहे। सत्तेत तुम्ही आहात, पण इथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठले तरी नगरसेवक पळून ने बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलं आहे, भीती दाखवली आहे, नाही तर कुठंतरी तुम्हाला पद देतो असं काही गोष्टी सांगून अशा बऱ्यापैकी लोकांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं असलं तरी जे आम्ही लढत आहोत ज्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे। हे सगळे जे उमेदवार आपण जर बघितलं तर सामान्य परिवारातले उमेदवार आहेत। कुणी छोटा मोठा व्यवसाय करणारे आहेत, कुणी बहुतांश आपण जर बघितलं तर लोकल म्हणजे आपण त्याला भूमिपुत्र म्हणतो असे लोक आहेत। अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत, पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि शशिकांत शिंदे साहेबांचं लक्ष असल्यामुळे वातावरण मात्र फार सकारात्मक झालं आहे। लोकांनी आता कुठंतरी ठरवलेलं आहे की सत्ता परिवर्तन या महानगरपालिकेमध्ये आता आपल्याला करायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।